मारुतीला एका स्त्रीकडे गेले. शेवटचा पुरावा, वेळ घेणार नाही जास्त. संन्याशानं बाईकडे जाऊ नये. त्यातली त्यात लग्न करणाऱ्यानं सुद्धा दुसऱ्या बाईकडे जाऊ नये. तर संन्याशाचं तर लय लांब झालं. सटवीकडे गेले. 7 सटवे आता. बायकांना माहीत असावं 2-3 सटव्यांची नावं. आपण एखाद्या नालायकपणा केल्यावर तिला म्हणतो काय त्या सटवीच्या नादी लागले. यायला सटव्या नसतात म्हणे, सटव्या त्या असतात. माणसाचं भविष्य लिहिणारी सटवी साहेब, राक्षसाचं भविष्य लिहिणारी सटवी. मारुती राय त्या सटवीकडे गेले की ती राक्षसाचं भविष्य लिहित होती. काय त्यांचा महिमा सांगतोय, शेवटचा पुरावा. दर्शन घेतलं तिचं. गरज किती खाली वाकवते पहा माणसाला. मारुती राय विश्वातला 1 नंबरचा महात्मा, 1 नंबरचा महात्मा. मगाशी तुम्हाला एक वर्णन ऐकलं ना तुम्ही गरुड ध्वजाचं. मारुती रायाची भक्ती करणाऱ्या व्यक्तीला दर्शन घेता घेता पदर लागला एका बाईचा, तर त्यानं खड्ड्यात तपश्चर्या केली. खड्ड्यात पदर लागला. तर ज्यानं लग्न नाही केलं त्याला साबणाची आडोटाईच कशी पाहता येईल. त्या बायकायला तर कपडेच नसते. माझ्याकडे काय मोठा मोबाईल नाही, पण कोणाच्या घरी लवकर गेल्यावर टी व्ही पाहायला भेटती ना, ते तिथं ते ॲडव्हर्टाईज पाहायला भेटते. किती घाण येते लक्षात घ्या बरं. नुसता तो पदराचा स्पर्श झाला तर खड्ड्यात तपश्चर्या. तर मारुती राय किती टोकाचे असतील. पण एका सटवीचं दर्शन घेतलंय. दर 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 घाम आला त्या सटवीला. तिला घाम येण्याचं कारण एकमेव होतं साहेब. सटवी ज्याच्या भाकरी खात होती त्या मालकाचं नाव होतं रावण. जगातला 1 नंबरचा श्रीमंत. तुकोबारायांच्या संपत्तीचं वर्णन केलं. एक. आणि दुसरी गोष्ट 6 गुंडातला 1 नंबरचा गुंड. रावणासारखा गुंड कोणीच नव्हता. 6च गुंड वाचण्यात आले माझ्या, त्याच्यापैकी 1 नंबरला रावण होता. श्रीमंतीच्या बाबतीत पाषाण परीस भूमी जाबुनंद, वंशाचा संबंध धातयाचा, डायरेक्ट ब्रह्मदेवाशी संबंध होता. दुसरी श्रीमंती सांगू का साध्या भाषेत. रावणाच्या पूर्वेकडचं कंपाऊंड, गावकोस कळणार नाही, कंपाऊंड सांगतो. हे कंपाऊंड भांबळे साहेब, त्याच्यातला 1.5 फूट कोपरा जर कोरला तर 35 बारे आमदार होता येते. गळ्यात शपथ, मी काय खोटं सांगत नाही. मला सगळं राजकारण कळतंय, फक्त पडायचं नाही. कारण सांगतो, 269 किलोमीटर लांबीचं भिताड. मी काय गांजावडीत नाही, मी वाचून सांगतोय. आतापर्यंत एकही गोष्ट पुराणातली कोणाचं ऐकून सांगत नाही. ऐकिलं 6च लोकांचं, त्याच्यापैकी माधव महाराज मगर सुरजखेडकर. विठाला विठाला. 269 किलोमीटर लांबीची भिंत, 11.5 फूट उंच. सोनी आला शिका. हे जगदानंद कंद जगतपतये, तुला आमंत्रण नाही, तू आलास कसं? देवाला म्हणाव, देवाला. त्याच वाक्यात एक वाक्य अभंगात, निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा, तू कलत धावा करीत.
महाराज सांगतो. का म्हणतात निळोबार आहे संतांचा महिमा? 2 पुरावे बारीकशे देतो. एक आपल्या जिल्ह्यातला देतो आणि एक पश्चिम महाराष्ट्रातला देतो. संताजी महाराज नावाचे एक संत होऊन गेले साहेब. त्यांचा व्यवसाय होता घाण्यावर तेल काढणे. साहेब तेल व्यवसाय होता. माणसांनी व्यवसाय केला पाहिजे. मोठ्या महात्म्याचं उत्तर भारतातल्या एका संतांचं वाक्य, हरि का नाम पेट का धंदा न करे वो मूर्खांदा. मिळेल त्या वेळात भजन करायचं. कापसाला, गव्हाला, ऊसाला, ज्वारीला शेतात काम करताना सोडून काम बंद करून जर भजन करीत असेल तर मूर्ख. काम संपल्यावर भजन करायचं. कामामध्ये काम काही मना राम राम. मालकाचा पुरावा आहे. हे काम करून भजन करायचं. नवऱ्याला डब्बा द्यायचा सोडून जर तुळशीला येडे घालीत असेल तर ती बाई चुडेलीन. नवऱ्याला जर डब्बा त्याला ऑफिसला जायचा असेल, राजकीय क्षेत्रातला असेल, तो शैक्षणिक क्षेत्रातला असेल, व्यापार क्षेत्रातला असेल साहेब, किंवा भजने असेल, कीर्तनकार असेल, नवऱ्याला गडबडीत निघायचं त्याला डब्बा द्यायचं सोडून ती म्हणली जरसं थांबा नाही तर तिकडं डबरोट्या खा, मी तुळशील पाणी घालायले. तू तुळशील पाणी नाही घातलंस तू ह्यातून शेपुडीत काही फरकच नाही. तुळशीला लुचलंच समजायचं. मी साध्या भाषेत सांगतो, त्याचा पुरावा आहे. भरतारे वचम भोक्तव्या यतम यत परमार्थो निपुणस्थितो कामिनी अजायाम भयस्थिता नैवम गांजा कसम लिखितम. मालकाच्या पोटाची व्यवस्था न करता जास्त तुळशीला येडे घालती ती आजा म्हणजे शेळी आहे. मालकाचा पुरावा आहे. गिरगाव करम नैवम लिखितम. आपलं लिहिणं नाही. सगळ्यात मोठा परमार्थ, बाईनं आपल्या नवऱ्याची सेवा करायची. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडते का, तिनं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. तुम्ही ऐकताल मो, तुमच्या जिल्ह्यातला आहे, तुम्ही ऐकताल, तुम्हाला नाही पटलं तरी ऐकताल, पण परमार्थातला विद्वान माझी कॉलर धरून विचारीन, बाळ्या कशाच्या आधारावर बोलतोस? आधारावाच वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने पुराणाचा आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. गौ मासां भक्षन्ति पातकास्तितोयो अभद्रम वाच वक्तव्यम पुराणम नैवम आश्रिताः. पुराण ज्याला मानित नाही त्या गप्पा वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी बकबक कीर्तनात बोलायच्या नाही. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालते, इतकी ताकद आहे. आणि नित्य नियमानं जी पाया पडती तिची ताकद सांगू. काशीतले मालक भगवान शिवशंकर आणि पंढरपुरातले मालक भगवान पांडुरंग परमात्मा नवऱ्याच्या 3 टाइम पाया पडणाऱ्या बाईच्या पाया पडतात. तिची देवावरी सत्ता निष्ठा आहे. अशी निष्ठावंत पत्नी संताजी महाराजांची होती. संताजी महाराज गावी गेले, तेलाचा धंदा होता आणि तो तेलाचा धंदा थोडासा गावी गेल्यामुळं तो घाणा हाणायचं राहिले आणि लोकांचे वरवे होते, ते तेल द्यायचं राहिलं साहेब. मग लोक बोलू लागले. लोक बोलू लागल्यावर इतके घाण शब्दात खासदार साहेब लोक बोलले की त्या दारातल्या घाणा वढायच्या बैलाला सुद्धा वाघीकर दादा रडू आलं. बैलाला रडू आलं बैलाला. आणि मग काय करावं, पण आता त्या बैलाला कोणी सोडत नव्हतं आणि सोडलं त्या बैलाला घाण्याला झुकलं तर ते बैल घाणा वडीत नव्हता. संतांचा अधिकार किती मोठा आहे. शेवटचा पुरावा आहे का, मी बंद करणार होतो पण तुम्ही आले म्हणून 10 मिनिटं पुढं सरकतो.
पुतण्या होता महाराजांचा. उद्योग केला पाहिजे माणसाने. आपल्या वाट्याला जे येईल ते उद्योग करायचा. शेती असेल, व्यापार असेल, काय असेल. देवानं राजकारणाचा पिंड घडवला असेल तर राजकारण करायचं. तुम्हाला सांगतो प्रत्येक क्षेत्रात सेवा करता येते. एखाद्या वेळेस तुम्हाला कीर्तनात यायला वेळ नाही भेटला ना तर दुःख मानी जाऊ नका. राजकारणी माणसानं जनतेचं काम करायचं. जनतेची सेवा तुम्हाला घडली की 1 कोटी पंढरपुरातल्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. इतकी मोठी ताकद आहे. अहो डॉक्टरनं पेशंट तपासायचा. पेशंट तपासून त्याला सुखरूप घरी डॉक्टरनं घरी पाठिलं की काशीच्या वाऱ्या 100 आणि पंढरपुरातल्या वाऱ्या 100 केल्याचं पुण्य. तुमच्या राजकीय क्षेत्रात कोणी खासदार, कोणी आमदार, कोणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सभापती, काय पद असतील ते असो, ह्या कार्यकारिणीत एखाद्या जागेवर बोर पाडा आणि त्या बोरचं पाणी गोड असेल आणि गाव पेत असेल तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. त्याचे पुरावे आहेत 5-6, पण वेळ फार झाला याच्याकरता असू द्या. पुरावे आहेत मालकांचे तुकोबा राहायच्या. अहो खूप मोठे पुरावे आहेत. तुम्ही काल अमरनाथला गेलते ना, येताना हेलिकॉप्टर बंद पडलं तर त्या याच्यात बसून आले. म्हणलं तुम्हाला तिकीट दुप्पट घेतलं असं. हो मी गेलो एकदा, मग 82 किलो वजन. ते म्हणले तुम्हाला तिकीट आगाव. तर ते म्हणले खरंच माझ्याकडून मी 3000 आगाव घेतले. मग बी 82 किलो आहे. मी रोज बाहेरचं खातो, कसं कमी वजन होईल. विठाला विठाला. काही काही परमार्थ इतके गोड आहेत पण आपण ते करीत नाहीत. मोल देवनिया धाडी वाराणसी. एक साध्या भाषेत सांगतो, एखाद्याला जर काशीला जाल भेटलं नसेल आणि आपण त्याला 1000-500 रुपये दिले आणि त्याला काशीला धाडलं, मेला आला अर्ध पुण्य. तिकडं मेला तरी आपल्याला अर्ध पुण्य, वापस आला तरी अर्ध पुण्य. इतकी परमार्थात ताकद आहे. फार मोठी सेवा आहे. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थी जर घडवले, नाही पंढरपूरला आणि काशीला जाल भेटलं तर त्यानं विद्यार्थ्याला इमानदारीनं शिकलं तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य त्याला पण प्राप्त होते. इतकी मोठी सेवेत ताकद आहे. पण ह्या लय गोष्टी सोप्या करायचं सोडून अवघडात जात्या. हो मला असं वाटतंय, पोराची माय जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं हरिपाठ बंद करून नातवाचा डबा भरून द्यावा, त्याचे सॉक्स द्यावा, त्याच्या बुटाचे बंध नसतील तर बंध होऊन द्यावा, पेन्सिल पडली असेल तर ती पेन्सिल द्यावा. पण सून स्वयंपाक करते म्हणून ही मुदाम तुळशीला आगाव येडे घाली ती आणि त्याची पेन्सिल घरी विसरती. आणि ते दिवशी त्याचा घटक चाचणीचा पेपर होता, ते तसंच आलं बोंबलत. आणि मग ती म्हातारपणी म्हणली, बाई आमचा नातू लयच आगाव निघला. म्हणलं तू या अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालणार आहे, तो शाळेत जाताना तू हरिपाठ म्हणत होतीस. काम चुकलंच नाही पाहिजे. ज्या त्या वेळेला विश्वाच्या मालकानं आपल्याला कामाकरता पाठिले. महाराज उगं म्हणले का मडे झाकून या करती पेरणी, वेळे होते काय? काय अधिकार होता त्यांचा? कामाला महत्त्व दिलं पाहिजे. सावता महाराजांचं चरित्र वाचा, लक्षात येईल. शेतातल्या सगळ्या पिकाला देव मानलं. ही आपली अवस्था आहे. बाई इतकी निष्ठावंत होती, बाईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि पुतण्याला सांगितलं, लोक शिव्या देतात रे. बैल झुपला. बैल झुपल्यावर बैल चलत नव्हता. त्यानं बैलाला मारलं. वेगळाच सांगतो, 2 उदाहरणं द्यायची बारीक बारीक. बैलाला खूप मारलं, पाठपुठूस तर मारलं खासदार साहेब, पण बैल चालला नाही. शेवटी संताजी महाराज जगनाड्या घरी आले आणि बैलाची पाठ पाहिली तर पाठ फुटलेली होती, रक्त निघत होतं, माशा बसत होत्या. धोतर फाळलं, पाठीला बांधलं आणि घाणा झुपायचा तर घाणा सोडून द्यायला नको म्हणले. बैलाची पाठ पिळणार, रक्त निघणार. तर बैलानं जीभ बाहेर काढीन संताजी महाराजाच्या पायाचा अंगठा चाटीत होतं. संताजी महाराज तुकोबारायचे निष्ठावंत भक्त होते संताजी महाराज. म्हणून तुकोबाराय संताजी महाराज मृत्यू पावल्याच्या नंतर निसर्गाचा नियम मोडून एकदा खाली आलते. आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे. ते प्रेत झाकण्यासाठी तुकोबाराय खाली आलते. इतकी निष्ठा होती. तुकोबारायच्या मंदिरातला दिवा संताजी महाराजामुळे जळत होता. शेवटच्या काळात तुकोबारायची परिस्थिती नाजूक झाली, त्यावेळेला त्यांच्या घरातली फोडणी संताजी महाराजाच्या तेलामुळे चालत होती. संताजी महाराजांचं बैलाचं नाव होतं सखा. नाव किती गोड होतं बघा, सखा नाव. तुकोबारायच्या आणि संताजी महाराजातलं सख्यत्व जर कोणी जुळीला असेल तर सखा नावाच्या बैलानं जुळील. तर याच्याकरता त्याचं नाव सखा सोबत होतं. सखा या शब्दाचा अर्थ मित्र. आणि त्या बैलानं जिभेनं अंगठा चाटला आणि बैल रडत होता. त्या सांकेतिक डोळ्यातल्या पाण्याचा अनुवाद लक्षात आला की बैलाला दुःख झालतं, आपल्या मालकिनीला शिव्या द्यायला त्या गावातल्या माणसानं. म्हणून बैल घाण्याला झोपला आणि तुकोबारायने नुसता असा पाठीवर शेपटीपाशी हात टेकल्याबरोबर बैल चलू लागला. पुतण्या धावत आला आणि सांगितलं, काका हा बैल तुम्ही न चल म्हणता चलतो आणि मी मारलं तरी चलत नाही, म्हणून हा बैल मला आवडत नाही.
संताजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं खासदार साहेब. आणि संताजी महाराज पुतण्याला म्हणले, बाळ्या, हा बैल मारल्यावर चलत नाही, हा बैल पेंड चारल्यावर चलत नाही, हा बैलाला मक्का चारल्यावर चलत नाही, या बैलाला तुकोबारायचा अभंग ऐकल्यावर चलतो. दृष्टांत संपला. बैलाला परमार्थात आणण्याची ताकद संतात आहे. म्हणून काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. पंचांगाचा वाद लागला एकदा. पंचांगाचा वाद कसा असतो माहिती आहे का? पंचांगाचा एकादशीचा वाद असतात ना काही. आता भागवत एकादशी, स्मार्त एकादशी, रमा एकादशी, आमकी एकादशी, कालची एकादशी होती, पुत्रदा एकादशी, अशा एकादशींची नावं येतं. तर द्वार्थी एकादशी आल्यावर भागवती एकादशी वारकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी धरावी, तिला पर्व काळ असतो असा शास्त्राचा निर्णय. पण भागवत नाही, स्मार्त नाही, एकादशी दोन पंचांगकर्त्यांचा वाद. करावं काय? मग हा वाद मिटण्यासाठी पंचांगकर्ते परभणीला उतरले, परभणीहून दैठण्याला गेले. ठाकूरबुवाच्या घरी, दैठणा म्हणा, इकडं लोहगाव म्हणा, अशा ठिकाणी ते पोचले. त्यांना निरोप कळाला, एकादशीचा वाद मिटवणारी परभणी जिल्ह्यात माणसं आहेत. किती मोठं स्थान आहे आपल्याकडं बघा. वैकुंठवासी नामनिष्ठ रंगनाथ गुरुजी परभणीकर, काशीतले राजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पुढं लोटांगण घालत होते. राजेश्वर शास्त्री म्हणायला घंटा लागतो, घंटा. ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळ होती, जिभीचं टोक सुईच्या आणीसारखं टोकदार होतं. पाणिनीचे सुक्त म्हणत असताना वाहत्या गंगेचं पाणी थांबत होते. निधियाम निधिपदे सकला निसोदयाने छंद दिसोदयाने कादो मिमजन कृत भय संग सुधा भय व्यालाक्षाति जायन्ते गिरिजा पतयने तन्नमाय यवशत मंगल भयोजना वृष्णिर सकलति सुध छंदाय व्याप्त जना भय जायन्ते मासोत्तम भय मासो भयो आदि कंचयति मासानाम पुण्य फला भय सकल स्थितो क्षत्र भयो यनि जायन्ते. गोड असे सुक्त म्हणणारा महात्मा रंगनाथ गुरुजींच्या पुढं लोटांगण घ्यायचे. एकदा यज्ञाची पूर्णाहुती होती आणि पूर्णाहुतीला विलंब जमत नाही आणि तूप संपलं घंगाळातलं. तर यज्ञकुंडाची इटकर उपसिली आणि आसव सुक्त गायल्याबरोबर इटकरीचं लोणी ज्यांच्या वाणीत होते ते रंगनाथ गुरुजी. आणि ते रंगनाथ गुरुजी आपल्या परभणी जिल्ह्यातले, आपल्या परभणी जिल्ह्यातले. सज्जनांनो, किती मोठा जिल्हा आपला, किती मोठा जिल्हा. मोतीराम महाराज या जिल्ह्यातले.